आणि पुढील सामना आहे खरवली वर्सेस वावे. टॉस जिंकलाय खरवली संघाने आणि घेतलेली आहे फिल्डिंग. बॉल दिला ना. फलंदाजीसाठी उतरलेत सुनील आणि रोशन, सॉरी सनील. दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा प्लेयरने इथे संपर्क साधायचा आहे. फलंदाजीची धुरा सांभाळणार आहे अनिकेत. आणि स्ट्राइक घेणार आहे तो सनील. पहिला चेंडू सनील साठी. डावखुरा फलंदाज, क्षेत्ररक्षण सज्ज आणि पहिला चेंडू वाईड. अतिरिक्त धाव वावे संघासाठी. पुढील चेंडू आणि या ठिकाणी विकेट. एक चांगला झेल घेतलेला आहे विकेटच्या मागे. शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत तलेगाववाडी संघाकडून. त्याचबरोबर कल्पेश शिंदे यांचंही हार्दिक स्वागत. फलंदाजीसाठी उतरलाय आता विनय. पाहूया. आणि या ठिकाणी आकाश शिंदे आणि कल्पेश शिंदे यांचा मान सन्मान करतील भावेश धोंडगे. पाहूया विनयला हा चेंडू. आणि खूपच वेगवान चेंडू आणि काही समजलेला नाहीये विनय यांना. खूप सुंदर गोलंदाजी अनिकेत यांच्याकडून. पाहूया पुढील चेंडू विनयसाठी. अनिकेत रनअप घेत आहेत आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. धावसंख्या होत आहे 1 धावा. या ठिकाणी सुंदर फटका 1 धावेसाठी. धावसंख्येत वाढ. 2 धावा झालेल्या आहेत. आता स्ट्राईकला आलेले आहेत रोशन.
आणि या ठिकाणी बीट झालेले आहेत. निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी अनिकेत कडून. एक चेंडू अजून बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे, पहिला वाईड आहे. रोशन फलंदाजीसाठी सज्ज. उंच असा गेलेला आहे चेंडू, पाहूया झेल होतय का. आणि सुंदर असा झेल. रोशन झालेले आहेत बाद. फलंदाजीसाठी विकेटवर येत आहेत रोशन भोनकर. स्ट्राईकवर आहेत विनय. रोशन बॉलिंग साठी येत आहेत. पुढील चेंडू विनयसाठी आणि फुलटॉस चेंडू अंपायरच्या दिशेने जात आहे. एक धाव पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न आणि यशस्वी धाव. धावसंख्येत वाढ, 4 धावा. आमच्या मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष नथुराम कदम यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांचा मान सन्मान करतील आमच्या संघाचे कर्णधार मयूर लाखन. आणि पुढील चेंडू अतिरिक्त धाव आणि नो चेंडू, फ्री हिट मिळणार या ठिकाणी रोशन याला. हरवली संघाचा एक्स्ट्रा प्लेअर इकडे पाठवायचा आहे. गोलंदाजी करतायत स्वप्नील. या ठिकाणी फ्री हिट, पाहूया रोशन या संधीचा फायदा उचलणार का. आणि बीट झालेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी. एक अतिरिक्त चेंडू देऊन सुद्धा एक सुंदर चेंडू टाकलेला आहे दुसऱ्या बॉलला. पुन्हा एकदा रनअप घेत आहेत स्वप्नील. आणि रोशन या साईडला, ऑफ साईडला कटवलेला चेंडू. धावसंख्या मिळणार 4. सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आनंद, गारल संघाचे आनंद यांनी इकडे यायचं आहे. आपला सन्मान केला जाईल इथे. आणि एक निर्धाव चेंडू टाकलेला आहे तो स्वप्नील यांनी. सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्येत वाढ, 10 धावा झालेल्या आहेत वावे संघाच्या. सुंदर असा फटका आणि या ठिकाणी 6 धावा मिळून जाणार वावे संघाला.
सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आनंद यांचा सत्कार करतील. त्यांना मॅन ऑफ द मॅच देतील सूर्यकांत कदम. आणि चालू सामन्यातील पुढील चेंडू स्वप्नील घेऊन येत आहेत. रोशन यांना फलंदाजीसाठी आहेत रोशन आणि विनय. धावसंख्या झालेली आहे ती 16. पुढील चेंडू आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू आणि व्यतिरिक्त धावा 1 धावा. वाईट चेंडू. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत स्वप्नील. स्ट्राईकला आहेत रोशन आणि सुंदर असा लेग साईडला कटवलेला चेंडू. 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. 2 धावा धावण्यात यशस्वी झालेले आहेत रोशन. आणि दुसऱ्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे या ठिकाणी. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 19. दोन फलंदाज बाद झालेले आहेत वावे संघाचे. धावसंख्या आहे 19 आणि तिसरं षटक घेऊन येत आहे या ठिकाणी राकेश गोलंदाजी करणार. विनय यांना आणि एक लो बाउन्सर टाकलेला आहे. अंपायरचा इशारा 1 बाउन्स. निर्धाव चेंडू. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत राकेश. विनय सामना करणार आणि सुंदर असा लेग साईडला मारलेला चेंडू आणि एक सुंदर असा झेल बाउंड्री लाईनवर घेतलेला आहे ठरवली संघातील खेळाडूने. फलंदाज होतो बाद. समीर स्ट्राईकवर आहे समीर आणि षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत राकेश आणि सुंदर असा लेग साईडला षटकार. समीर यांनी षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत राकेश समीर यांना. तिसऱ्या चेंडूवर सुंदर असा षटकार मारला होता समीर यांनी. चौथा चेंडू आणि वाईड. अतिरिक्त धाव वावे संघासाठी. धावसंख्येत वाढ 26 धावा. 3 चेंडू 26 धावा.
चौथा चेंडू घेऊन येत आहेत राकेश आणि सुंदर असा मिडऑन साइडला झेल दिलेला आहे घरवले खेळाडूच्या हातात आणि झेलबाद झालेले आहेत समीर. एक सुंदर असा फटका मारला होता याआधी आणि तसाच एक प्रयत्न त्यांचा फसलेला आहे. धन्यवाद डीजे. पाचवा चेंडू संदेशाना आणि काही समजलेलं नाही टॉपेज लागून मागे गेलेला आहे. 4 धावा. धन्यवाद डीजे. वावे संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हरवली संघाकडून फलंदाजीसाठी उतरलेत. हरवली संघ एक्स्ट्रा प्लेयर इकडे पाठवायचा आहे लवकर.
सामन्याची दुसरी इनिंग या ठिकाणी चालू होत आहे. 33 धावांचं आव्हान दिलेलं आहे वावे संघाने खरवली संघासाठी. 33 धावा विजयासाठी आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत. विनय आणि फलंदाजीसाठी उतरलेत श्रीकांत आणि राकेश. स्ट्राईक ताबा घेतलाय श्रीकांत यांनी. पहिल्या चेंडूचा सामना करणार. पहिलं षटक घेऊन आलाय विनय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू श्रीकांत यांना आणि सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू विनय याने टाकलेला आहे. पहिलं षटक दुसऱ्या इनिंगचं 33 धावांचं लक्ष वावे संघाने ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी स्विच हिट मारलेला आहे श्रीकांत यांनी आणि 6 धावा देऊन गेलेला आहे. श्रीकांत यांनी आणि आमच्या गावचे नागरिक दत्ताराम ढोंगे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा मान सन्मान करतील कॅमेरामॅन. त्यांचं स्वागत करतील अभि जाधव. आणि पुढील चेंडू आणि एक अतिरिक्त चेंडू टाकलेला आहे. धाव, एक धाव, 3 चेंडू, 8 धावसंख्या झालेली आहे. या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण आणि 4 धावा देऊन गेलेला आहे. देऊन गेलेला आहे राकेश यांना षटकार. 5 चेंडू, 18 धावा झालेल्या आहेत खरवली संघाच्या. आणि शेवटचा चेंडू षटकातील आणि स्लोअर चेंडू आणि समोर मारलेला आहे 4 धावांसाठी. बॅक टू बॅक बाउंड्री. सुंदर अशी फटकेबाजी राकेश यांच्याकडून हरवली संघासाठी. धावसंख्येत झालेली आहे वाढ 22. पहिल्या षटकाअखेर धावसंख्या होते 22. विजयासाठी 33 धावांचं आव्हान दिलेलं आहे वावे संघाने. 12 चेंडू 11 धावांची गरज वावे संघात हरवली संघासाठी. आणि दुसरं षटक घेऊन येत आहे समीर. समीर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकतील समीर आणि स्ट्राईकला आहेत श्रीकांत. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करतील श्रीकांत. फलंदाजीसाठी सज्ज
आणि सुंदर असा शॉर्ट मिड विकेट साइडला षटकार. सुंदर अशी फलंदाजी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 28. विजयासाठी 5 धावांची गरज. दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सुंदर असा षटकार मारलेला आहे श्रीकांत यांनी. दुसरा चेंडू आणि या साईडला ऑफ साईडला मारलेला आहे. सुंदर असा फटका षटकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. 2